नाचते? अरे हे नट्टू काका बाघा बावरीला अशी नाचत सोडून गेलेत कुठे? हे बावरी, हे बावरी, ऐकतच नाहीये, काय करते काही? ओरडते का? चला ओरडायला तर मी पाहिजे. मी असे काय केलंय की तुम्हाला ओरडावं लागेल? अच्छा, नट्टू काका आणि बागा यांना गायब करून तू माझ्या दुकानात अशी नाचते आहेस आणि म्हणतेस मी काय केलं? मी कोणाला गायब नाही केलंय, ते स्वतःहून निघून गेले. कुठे गेले ते दोघे? गोडाऊन मध्ये. का? मला काय माहिती, मी तर इथे माझा मोबाईल रिचार्ज करायला आले होते तर चक्कू काका म्हणाले. कोण चक्कू काका? अरे चक्कू काका, चक्रमलाल प्रभाशंकर उंदियावाले. ते चक्रम, त्यांचं नाव चक्कू काका नाही नट्टू काका आहे. नटवरलाल प्रभाकर ओंधियोवाला. ओ हाय हाय, चुकून मिस्टेक झाली. हा तर नट्टू काका म्हणाले 2 मिनिटे दुकान सांभाळ, मी लगेच येतो. नट्टू काका आणि बाघा पण ना. नाही. गुड मॉर्निंग शेठजी. अरे गुड मॉर्निंग वाल्या, अख्खाच्या अख्खा दुकान बावरीच्या जीवावर सोडून तुम्ही दोघं गोडाऊन मध्ये काय करताय? मगन तू गोडाऊन सांभाळ, आम्ही दुकानात जाऊन येतो. चला नट्टू काका. हो. फोन कट केला. बाघाने माझा फोन कट केला. बाघाच्या तर मी. स्टॉप. नाही हा. जर तुम्ही बागेश्वरजींना काहीही बोललात ना तर मला अजिबात आवडणार नाही, सांगून ठेवते. अरे इथे मी सगळ्यांना आवडावं म्हणून नाही बसलेलो. अरे वा शेठजी, तुम्ही आलात. अरे आल्यात वाल्या, मला आधी हे सांग, तू माझा फोन का कट केला? जर तुम्ही बोलण्यासाठी समोरासमोर अवेलेबल आहात तर मग फोनवर काय बरं बोलायचं असतं? ब्राइटो, ब्राइटो, ऍब्सोल्युटली ब्राइटो. थँक्यू नट्टू काका, थँक्यू. सांगा शेठजी, फोन का केला होता? अरे या बावरीच्या जीवावर दुकान सोडून तुम्ही दोघं जण गोडाऊन मध्ये का निघून गेला? विचार करायला. विचार करायला? तसं नाही हो, विचार करायला. हो ना, मग तेच तर म्हणाला, विचार करण्यासाठी. आणि असा कोणता विचार करत होता तुम्ही की तुम्ही दुकान सोडून गोडाऊन मध्ये निघून गेला? विचार तर तुम्ही दुकानात पण करू शकता. नाही नाही शेठजी, दुकानात आम्ही विचार नव्हतो करू शकत. का? दुकानात काय आहे ना, कस्टमर ये जा करत असतात ना शेठजी, त्यामुळे डिस्टर्ब होतं. शांतपणे आम्ही विचार नव्हतो करू शकत, म्हणूनच विचार करण्यासाठी आम्ही गोडाऊन मध्ये गेलो होतो. बावरीच्या जीवावर अख्खं दुकान सोडून? हो. मगन कुठे आहे? गोडाऊन मध्ये आहे. अरे मग मगनला सोडून बावरीच्या जीवावर दुकान का सोडलं? शेठजी, आम्हाला तर फक्त 5 मिनिटांसाठी गोडाऊन मध्ये जायचं होतं. हो शेठजी, आणि 5 मिनिटांसाठी कुठे बिचारा मगनला इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करायला लावलं असतं. हो. तुम्हाला दोघांना असा काय विचार करायचा होता की दुकान सोडून गोडाऊन मध्ये निघून गेलात? लगेच सांगतो शेठजी. एक मिनिट हा नट्टू काका. हा बोल बेटा. जरा सरका ना, इथे उभं राहायला जागा नाहीये. ते तर तू तिथे उभा राहून देखील बोलू शकला असतास बेटा, मध्येच कशाला घुसलास? तुम्ही पण तिकडे उभे राहून बोलू शकला असतात ना, आधी तुम्ही कशाला घुसलात? ओ सॉरी सॉरी सॉरी. कम्फर्टेबल? हो. मी इथे कशासाठी आलो होतो? अरे गोडाऊन मध्ये काय विचार करायला गेला होता? अरे हो, या पोस्टकार्ड मध्ये विचारलेल्या कोड्याचं उत्तर सोडवण्यासाठी गेलो होतो. तुम्हाला पण पोस्टकार्ड मिळालाय? तुम्हा दोघांना सुद्धा, म्हणजे तुम्हाला सुद्धा पोस्टकार्ड मिळाला आहे? आणि फक्त मलाच नाही, गोकुळधाम सोसायटी मध्ये सगळ्यांना तसं पोस्टकार्ड आलेलं आहे. आणि सगळ्यांना वेगवेगळी कोडी विचारली. काय? सगळ्यांना मिळालंय म्हणजे ही काही चेष्टा नाही दिसत आहे बागा बॉय. कोड्याचं उत्तर सापडलं तर अनमोल बक्षीस नक्कीच मिळणार. येस नट्टू काका. बागेश्वरजी, हे पीपीए काय? पीपीए? हो पीपीए, पोस्टकार्ड प्रश्न आणि अनमोल बक्षीस. सॉरी सॉरी बावरीजी, ते मी तुम्हाला यासाठी नाही सांगितलं. मी विचार केला की बक्षीस मिळाल्यानंतर मी तुम्हाला सरप्राईज देईन म्हणून. अच्छा, मला एक गोष्ट सांगा बागा, नट्टू काका, हे पोस्टकार्ड तुम्हाला दोघांना दुकानामध्ये आलं? नाही नाही, आमच्या घरी आलं.
अच्छा, घरी आलं. याचा अर्थ हे पोस्टकार्ड पाठवणारा जो कोणी आहे त्याला आपल्याबद्दल सगळं माहिती आहे. आता तर या कोड्याचं उत्तर शोधण्यापेक्षा हा पोस्टकार्ड पाठवणारा कोण आहे हे जाणून घेण्याची माझी उत्सुकता जास्त वाढली आहे. शेठजी, ज्याने कोणी ही कोडी पाठवलेली आहेत ना, तो नक्कीच खूप हुशार डोक्याचा आहे. त्याने अशी कोडी पाठवली आहेत ना की विचार करून करून आपण बेहाल झालो आहोत, तरी सुद्धा उत्तर सापडत नाहीये त्याचं. अरे, आम्हा गोकुळधाम वासियांना सुद्धा एवढी कठीण कोडी दिली आहे की आम्ही खूप प्रयत्न केला तरी सुद्धा उत्तर सापडलंच नाही. बघा ना, आम्ही सगळ्यांनी मिळून एक दुसऱ्याची कोडी सोडवायचा प्रयत्न केला, पण नाही, आम्ही सोडवूच शकलो नाही. ओहो, एवढे कठीण कोडी विचारली. मला कठीण कोडी खूप आवडतात. ऐकवा ना एखादं. अरे बावरी, इथे कोड्याबद्दल चर्चा चालली आहे, शेरो शायरी बद्दल नाही. काय तर म्हणे ऐकाव. बावरीजी. काय? ओके शेठजी, आता काही होऊ दे, आता तरी सगळी कोडी सोडवावीच लागतील आपल्याला. शेवटी हे गोकुळधामच्या इब्रतीचा प्रश्न आहे, हो ना नट्टू काका? ऑफ कोर्स, इट इज अ मॅटर ऑफ ऑनर किलिंग. सॉरी, अ स्लिप ऑफ टंग. इट इज अ मॅटर ऑफ ऑनर अँड प्राईड. चला शेठजी, कुठे? गोडाऊनमध्ये जाऊन शांतपणे विचार करूयात. चला. अरे थांबा थांबा नट्टू काका, थांबा. इथेच उभे राहून विचार करा. ओके शेठजी. आमचं कोडं असं आहे, मी आहे असा ज्याची परिभाषा कठीण आहे शक्तिशाली मी, पण दिसायला दिसतो शक्तिहीन. वाव, किती मस्त कोड आहे. बावरी बेटा, एक मिनिट. बागा, या कोड्याचं उत्तर आहे नातं. नातं? आज लोकांमध्ये एकमेकांमधील नाती एवढी विचित्र झाली आहेत की त्यांची परिभाषा करणे अवघड आहे, आणि ते कच्च्या धाग्यासारखे नाजूक पण झाले आहे. तर या कोड्याचे उत्तर नातं हेच आहे. वा, थँक्यू नट्टू काका, थँक्यू. अरे बेटा, त्यात काय. चल, आता तू लवकरात लवकर हे उत्तर मेसेज करून टाक. हो. एक मिनिट बागा, एक मिनिट. मला नाही वाटत की नातं हे योग्य उत्तर आहे. वाय? कसं आहे ना, नातं जे असतं ना ते माणसं निभावतात. जर का माणसाने नाती चांगल्या पद्धतीने निभावली तर नाती चांगलीच राहतील, आणि चांगल्या पद्धतीने नाही निभावली तर नाती चांगली राहणार नाही. तर नाती माणसांवर अवलंबून असतात. तर तुझ्या कोड्याचं उत्तर नातं नाही असू शकत. बागा, आय थिंक शेठजी हॅज गॉट अ पॉइंट. कॅन्सल नाते. अलाउ मी टू थिंक इट ओव्हर अगेन. सॉरी, खूप विचार केला पण उत्तर नाही मिळालं. हे कोडं फारच कठीण आहे. ए बागा, तू काय थोड्या मोठ्यांच्या गोष्टी सांगत असतो, मग तुझ्या त्या थोड्या मोठ्यांना विचार ना. ती थोर मोठी माणसं तर सांगून निघून गेले ना. मग ते जाताना या कोड्यावरचं उत्तर नाही सांगून गेले? सांगून गेले आहेत ना की अवघडातल्या अवघड कोड्याचं उत्तर हे वृद्ध माणसांकडेच असतं म्हणून. हो, पण इकडे बघून असं वाटत नाहीये काय आहे म्हणून. एक्सक्यूज मी शेठजी, आय एम नॉट दॅट ओल्ड. सॉरी. बेटर. मी काय सांगू? नको. आमच्याकडे एक असे वृद्ध आहेत जे खरंच ज्येष्ठ आहेत. त्यांना काही विचारूया, त्यांना सगळं माहिती असतं. कोण? चुंबक काका. चुंबक काका हे कोण आहेत? शेठजी, बावरीजी बापूजींबद्दल बोलत आहेत. अरे, त्यांचं नाव चंपकलाल आहे. चुंबक काका काय काय बोलते? सॉरी, चुकून मिस्टेक झाली. तसं शेठजी, बावरीची आयडिया चांगली आहे. बापूजींना विचारा ना, ते रिअल मध्ये ज्येष्ठ आहेत. नुसतेच वृद्ध नाहीयेत नट्टू काका, बापूजी हुशार सुद्धा आहेत. हो, म्हणूनच तर मी म्हणतोय ना, बापूजींना विचारा ना. मी सकाळी सहज विचारलं होतं, पण त्यांनी मला उत्तर नाही दिलं, टाळलं. म्हणाले तू काय लहान मूल आहेस का, साधं कोड्याचं उत्तर तुला सापडत नाही. काही हरकत नाही शेठजी, मी बोलतो त्यांच्याशी. हा, तुम्ही बोलून घ्या. नट्टू काकांना विचारलं ना तर सांगतील. हॅलो बापूजी, शेठजींना जरा बोलायचं आहे. अरे
विचारा विचारा विचारा.